आज मी या विभागाचा पदभार स्वीकारलेला आहे। कामाला यापूर्वीच मी सुरुवात केलेली आहे। आताही मी दादरच्या चैत्यभूमीला भेट दिली, बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट दिली, त्यापूर्वी मी एका हॉस्टेलला भेट दिलीची कल्पना आपल्या सर्वांना आहे। सामाजिक न्याय विभागातून अनेक कामं केली जातात, परंतु त्याकडे काही अंशी दुर्लक्षही केलं जाते। एका हॉस्टेलला भेट दिल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक हॉस्टेलचे फोन मला आलेले आहेत आणि त्या सर्वांचं म्हणणं आहे की आमची ही दुरावस्था तशी आहे, तर मला त्या गोष्टीकडे प्रायोरिटीने ते लक्ष देणं गरजेचं आहे। आपण दरवर्षी चैत्यभूमीला जातो, लाखो लोक येतात। आपल्याला कल्पना नसेल, परंतु 2012 साली सामाजिक विभागाकडून जवळपास 15 कोटी रुपयाचा निधी त्यासाठी दिला होता, परंतु थोडेसे एक वाद ट्रस्टी म्हणा किंवा तिथलच्या लोकांचे असल्यामुळं ते आजपर्यंत ते काम झालेलं नाही आणि त्या आम्हाला व्याजापोटीच कॉर्पोरेशनला आम्ही ते निधी दिला होता। आज ते 22 कोटी झालेले आहेत, पण तो खर्च कसा कुठं करायचा, एकही पैसा त्यातून खर्च होत नाही। म्हणून त्यांची सुद्धा एक बैठक तातडीने बोलवणार आहे। आज पहिला दिवस आहे, सर्व विभागाच्या बैठका घ्यायच्या आहेत आणि 2-2:30 वाजता ते मी बैठक घेणार आहेत। सेक्रेटरी आमचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी असणार आहेत, त्यांच्या काही सूचना असतील। काही लोकांना ज्या पद्धतीने काम करायचं किंवा ज्यांच्या अपेक्षा आहेत त्यांचा आढावामध्ये मला ते लक्षात येईल। 28 तारखेला आम्ही पुण्याला अशी एक बैठक घेतोय। 1 तारखेला भीमा कोरेगावच्या या ठिकाणी जे अभिवादन करायला लाखो लोक येतात, तर त्या बैठकीनंतर त्या ठिकाणी आणखीन काय करता येईल त्या संदर्भामध्ये कलेक्टर असेल, कमिशनर असेल, तेथील सर्व अधिकारी असेल, आम्ही एक जॉईंट व्हिजिटसुद्धा 28 तारखेला भीमा कोरेगावला करणार आहोत। म्हणून ही सुरुवात आहे कामाची। पहिलं आणखीन डिपार्टमेंट समजून घ्यायचं, काय काय उणिवा आहेत आमच्यामध्ये ते आम्हाला स्वतः दुरुस्त करायचे आहेत। निधीची कमतरता जर नसेल तर मग कामं का होत नाही हा जो काही प्रश्न आहे त्याचं सगळ्यांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही करू। मला वाटतं सर्वसामान्याला दिलासा देणारा हा विभाग आहे, म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून तुम्हीच म्हणलेत की मी आता ॲक्टिव्ह मोडवर आलो, तुमचं सहकार्य असू द्या। 5 वर्ष ॲक्टिव्ह मोडमध्ये राहण्यासाठी आणि एक चांगलं काम आपण या विभागाच्या माध्यमात करायचा प्रयत्न निश्चित करू। चैत्यभूमी येथील बाबासाहेबांचं समाधी स्थळ असेल, हिंदू मिलचं स्मारक असेल, दीक्षाभूमी येथील जे आहेत अनेक नूतनीकरणाचे अनेक प्रश्न आहेत। असे अनेक प्रश्न जर प्रलंबित गेले कित्येक वर्ष राहिले, अनेक मागण्या त्यांनी केल्या, त्याकडे तुम्ही प्राधान्य दिलं। एक प्रश्न लंडनमधल्या स्मारक जे आहे बाबासाहेब, ते देखील अनेक पर्यटक भारतीय तिकडचा प्रश्न आहे। इथं पैसे आहेत आमच्याकडे, चैत्यभूमीसाठी 22 कोटी रुपये आता आहेत। छोट्याशा वादामुळे ते थांबलेलं आहे। 22 कोटी छोटी रक्कम नाही आहे, चांगला करू शकतो। मी उद्या हिंदू मिलला जाऊन व्हिजिट करणार आहे। हिंदू मिलच्या तिथलची अवस्था काय, काम कितपर्यंत आले त्याचासुद्धा मी सर्व कामाचा आढावा घेणार आहे। आता थांबायचं नाही आहे, सर्व उपलब्ध असताना डिले जो होतोय त्याच्यामुळं रोष सर्व समाजाचा असतो, म्हणून तो रोष आपल्यावर नको। पैसे असून जर काम होत नसेल तर त्याला आपल्याला गती देणे गरजेचं आहे। मग त्यासाठी कोण जबाबदार आहेत त्यांच्या सर्वांची बैठक घेऊ, त्यांना समजून घेऊ, त्यांच्या काही अडचणी असेल तर तेही समजून घेऊ। उगाच उठसूट कुणावर कारवाई करण्यासाठी हे डिपार्टमेंट किंवा मी नाही आहे, तर त्याच लोकांकडून चांगलं काम कसं करून घेता येईल हा माझा प्रयत्न असणार आहे। राज्यातील अनेक वाडी वस्ती असेल, विशेषतः गरीब वस्ती सुधार योजना असेल, इकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आतापर्यंत आणि अनेक निधी तो राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं केलं, पण अनेकदा लॅप्स होतो। ती वेळ आता लॅप्स होण्याची एक प्रॅक्टिस आहे। नोव्हेंबरपर्यंत खर्च करायचा नाही, अखर्चित तुला ठेवायचा, मग तोच निधी दुसरीकडे वळती होतो। हा अनेक वर्षाची प्रॅक्टिस मला त्याची जाणीव आहे। म्हणून आता समाज कल्याणचा कोणताही निधी लॅप्स होणार नाही, अखर्चित राहणार नाही। आणि सर्वात जास्त महत्त्वाचं जेवणाची जी काही क्वालिटी आहे, अनेक विद्यार्थ्यांची ही तक्रारी आहेत, पाण्याची, जेवणाची, ही बेसिक नीड आहे। हॉस्टेलची, इवन चेंबूर असेल, कुर्ला असेल, या ठिकाणी जे काही हॉस्टेल्स आहेत, वरळीचं हॉस्टेल आहे,
त्या सगळ्या हॉस्टेलला सुद्धा आता व्हिजिट देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. अचानक व्हिजिट देऊन त्या ठिकाणी काय सुविधा कमी आहेत, मी जे आता संभाजीनगरच्या हॉस्टेलला जे काही व्हिजिट दिली होती त्यांना 2.5 वर्षापूर्वी त्यांनी मागणी केली होती. आता कुठेशी त्यांना प्रमाण दिली गेलेली आहे. त्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी आज बोलवलेलं आहे आणि तातडीने काम सुरू करण्याचे त्यांना निर्देश सुद्धा दिलेले आहेत. हा जो समाज कल्याण विभागाबाबतचा जो पूर्वग्रह आहे घोषित झालेला आहे तो तुम्ही दूर कसं काय करणार? कारण त्यांना चांगल्या सुविधाच मिळू नये असा एक कल नेहमी असतो. या विभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्या एका वेगळ्याच चष्म्यातून पाहिलं जातं आज आहे. समाज कल्याण विभागाला ज्या चष्म्यातून जे लोक पाहतात त्याचा चष्मा बदलण्याचं काम मला करायचं आहे. म्हणून तुम्ही त्याची चिंता करू नका. समाज कल्याण विभागाकडून सर्वात चांगलं काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि लोकांनी सुद्धा हे ॲप्रिशिएट केलं पाहिजे की समाज कल्याण खातं हे काम करत आहे. आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील 8 ते 6 तालुक्यामध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या जवळपास 29% विद्यार्थ्यांना अद्याप देखील मराठी वाचता येत नसल्याचा एक अहवाल आता समोर आलेला आहे. काय तुम्ही संभाजीनगरचे आहात तर काय पाहिजे? सर्व गोष्टीवर आता एकाच वेळेला उत्तर मिळणार नाही, परंतु या संदर्भामध्ये मी आता 30 तारखेला त्याची एक बैठक आयोजित करतोय. त्या संदर्भातही आढावा घेईन. काही शिक्षकांचे पगार दिले गेले नाहीत, ते का थांबले गेलेत. काही ठिकाणी अनुदान दिले नाहीत, ते का थांबले गेलेले आहेत. परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जे आपण देतो त्याची परिस्थिती काय आहे. त्यांच्या काही जाचकाठी आपण टाकलेले आहेत ते काढायचा माझा प्रयत्न राहणार आहे. आताही 31 डिसेंबर ही शेवटची डेडलाईन त्यांना दिलेली आहे सर्व कागदपत्र दाखल करण्याचा. परदेशामध्ये 10 दिवस हे नाताळच्या सुट्टीचे असतात म्हणून सर्व तिकडचे कार्यालय कामकाज बंद असतं आणि विद्यार्थ्यांची त्याच्यामुळे गैरसोय झालेली आहे. त्याचाही कालावधी आज वाढवला जाईल. ती डेट मुदत त्यांना पुन्हा आणखीन वाढवून देण्याचा प्रयत्न माझा आज आहे आणि त्या संदर्भात तशा सूचना मी डिपार्टमेंटला देणार आहे. शिक्षकांच्या पगाराबद्दल बोलत असताना विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाहीये हा महत्त्वाचा मुद्दा नाही का? त्यांना इंग्रजी पण कळत नाही, त्या आता गणितं पण येत नाहीये. काही शिक्षकांना आपण एकदा नोकरीला लागलो ना की आपली रोजीरोटी फिक्स, ते विद्यार्थी गेले खड्ड्यात अशी जी काही मानसिकता झालेली. काही शिक्षक शाळेवर जातच नाहीत तर मुलं शिकतील कसे? या अशा शिक्षकांना सुद्धा आपल्याला वठणीवर आणावं लागणार आहे. शिक्षकांनी त्यांचे पगार भरमसाठ आहेत, परंतु जर त्यांना शाळेवर जायची मानसिकता नसेल तर त्यांना त्याच्या पद्धतीने त्यांना योग्य तो त्यांना नियम कायदे सर्व त्यांना दाखवले जातील. सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत, गावखेड्यातील लोक आहेत. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा काही मोठ्या घरचा नसतो म्हणून त्यांच्याकडे जे काही दुर्लक्ष केलं जाईल त्यांच्यावर कारवाई ही निश्चित केली जाणार आहे. समाज कल्याण विभागातील अनेक शाळा ज्या आहेत त्या संस्था चालकांना दिलेल्या आहेत, संस्था नेमलेल्या आहेत चालवण्यासाठी. थेट शासनाकडे आणण्यासाठी आपण काय करू शकतो का? ज्या संस्था चालकांना दिलेल्या आहेत ते जर चांगलं काम करत नसेल तर शासन ते आपल्याकडे हँडओव्हर करून घेईल. संभाजीनगर पालकमंत्री पद असं तुम्ही शिवसेनेला मिळवण्यासाठी आग्रही पण भाजप देखील आग्रही आहे. निर्णय मुख्यमंत्री घेतील. 1-2 दिवसामध्ये तसा निर्णय होईल. माझ्या संभाजीनगरचंच नाही तर अनेक जिल्ह्याचे आहेत, तसा निर्णय मुख्यमंत्री घेतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.